Hello, good morning students. In the last lecture we learned about the sets. So set is the collection of well defined objects. Then we define the sets. If we can definitely and clearly decide the objects of a given collection, then that collection is called the sets. And generally we denote the sets as capital letters A, B, C, D up to so on capital Z, and the elements or members of the set are denoted as small letters A, B, C up to so on small z. Then if A is an element of set A, then we write A belongs to A, and if A is not an element of set A, then we write A does not belongs to A. Then we learn the methods of writing the sets. The first one is listing method or roster method. In this method we write all the elements in curly bracket, and here order of an element is not important, but it is necessary to write all the elements in the set. Next, if an element comes more than once, then it is customary to write that element only once. म्हणजे एखादा एलिमेंट एकपेक्षा जास्त वेळेस असेल तर तो काय करतो, फक्त आपण एकदाच लिहून घेतो. नेक्स्ट, second method, rule method or set builder form. In this method we do not write the list of elements. म्हणजे ह्या मेथडमध्ये आपण त्या एलिमेंट्सची लिस्ट लिहित नाही, तर आपण काय करतो, we use a general element using variable followed by a vertical line or column and write the property of that variable. म्हणजे आपण एखादा व्हेरिएबल यूज करतो, त्याच्यानंतर व्हर्टिकल लाईन देतो किंवा कॉलम देतो आणि त्या व्हेरिएबलची आपण प्रॉपर्टी लिहितो. ओके, सो एवढं आपण लास्ट लेक्चरला पाहिलं होतं. सो टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट द प्रॅक्टिस सेट 1.1. द फर्स्ट क्वेश्चन इज राईट द फॉलोइंग सेट्स इन रोस्टर फॉर्म. वी नो दॅट रोस्टर फॉर्म्स मीन्स लिस्टिंग मेथड. वी हॅव टू राईट दी सेट्स इन द लिस्टिंग मेथड. म्हणजे आपल्याला जे काही सेट्स आहेत ते करायचे आहेत लिस्टिंग मेथडमध्ये लिहायचे आहेत. फर्स्ट वन, सेट ऑफ इवन नंबर्स. वी नो दॅट आपण इवन नंबरची डेफिनेशन पाहिली होती. दोज नंबर्स विच आर डिव्हिजिबल बाय 2 आर कॉल्ड दी इवन नंबर्स. सो हिअर आय राईट सेट ए इज इक्वल टू, आणि इवन नंबर्स कोणते, 2, 4, 6, 8, 10, 12 अप टू सो ऑन. हे फक्त काय केलं मी कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहिले. मग ती काय झाली मग लिस्टिंग मेथड. तुम्ही इथं ए सेटऐवजी बी यूज करू शकता, सी यूज करू शकता, झेड पण यूज करू शकता. ठीक आहे, फक्त एलिमेंट आपण काय करतो तर कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहितो. तो काय झाला लिस्टिंग मेथड और रोस्टर फॉर्म. ओके, नेक्स्ट, सेट ऑफ इवन प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 50. ओके, लक्ष द्या, सेट ऑफ इवन प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 50. आता इथं दोन गोष्टी आहेत. फर्स्ट, इवन नंबर अँड प्राईम नंबर्स. वी नो दॅट इवन नंबर्स स्टार्ट्स फ्रॉम 2, 4, 6, 8, 10 अप टू सो ऑन. ओके, अँड प्राईम नंबर्स आर 2, 3, 5, 7. सो इवन प्राईम नंबर्स मीन्स तो नंबर इवन नंबर पण पाहिजे आणि प्राईम नंबर पाहिजे. मग असा आपल्याला एकच एलिमेंट मिळतो, तो म्हणजे कोणता, 2. सो वी गेट ओनली वन एलिमेंट विच इज इवन नंबर अँड ऑल्सो अ प्राईम नंबर. सो वी राईट 2 in the curly bracket and denote the set as B. So B is equal to, आपण 2 घेतला आणि तो फक्त काय केला कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहिला. मग ही कोणती मेथड झाली, लिस्टिंग मेथड. ओके, नेक्स्ट, सेट ऑफ निगेटिव्ह इंटीजर्स. सेट ऑफ निगेटिव्ह इंटीजर्स. ओके, आपल्याला माहिती आहे इंटीजर्स नंबर कोणते असतात, निगेटिव्ह नंबर्स पण असतात, 0 अँड पॉझिटिव्ह इंटीजर्स. सो हिअर we want only a negative integers. So c is equal to -1, -2, -3 up to so on infinity. आणि हे एलिमेंट्स मी काय केले फक्त कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहिले. ही कोणती मेथड झाली, लिस्टिंग मेथड किंवा रोस्टर फॉर्म. नेक्स्ट वन, 7 बेसिक साऊंड्स ऑफ अ सरगम और सूर. बेसिक साऊंड्स आपल्याला लिहायचे आहेत तर कशाचे, सरगमचे किंवा सुराचे. सो हिअर we do not this set as D. तुम्ही
असं काय नाही, एनं आणि बी किंवा सीज असं डिनोट केलं पाहिजे. तुम्ही तो सेट कोणत्याही लेटरनं डिनोट करू शकता. मी ते काय केला, डीनं डिनोट केला. सो वी नो दॅट द 7 बेसिक साऊंड्स ऑफ सरगम और सूर आर सा, रे, ग, म, प, ध, नी. ओके, सो आय राईट ऑल दिस एलिमेंट्स इन दी कर्ली ब्रॅकेट. ओके, सिंपल आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. राईट द फॉलोइंग सिम्बॉलिकल स्टेटमेंट्स इन द वर्ड. काय करायचे आहेत, जे काही खाली आपल्याला सिम्बॉलिकल स्टेटमेंट्स दिलेले आहेत ते आपल्याला फक्त वर्ड्समध्ये लिहायचे आहेत. फर्स्ट वन, 4/3 बिलॉंग्स टू क्यू. आता मी हे तुम्हाला साईनचं सांगितलं होतं बघा. ओके, हे कोणतं साईन आहे तर बिलॉंग्स टू साईन. आता बिलॉंग्स टू याचा अर्थ काय होतो बघा, तो त्याचा एलिमेंट आहे. ओके, आपण पाहिलं होतं इफ ए बिलॉंग्स टू सेट ए देन वी राईट ए बिलॉंग्स टू ए. म्हणजे ए जर त्याचा एलिमेंट असेल तर आपण काय लिहितो, ए बिलॉंग्स टू ए. तसंच इथं 4/3 बिलॉंग्स टू क्यू. वी नो दॅट Q stands for the rational numbers. We denote rational numbers as capital Q, and 4/3 is also a rational number because rational numbers are in the form of P by Q. So here we write 4/3 is an element of rational numbers. Belongs to means is an element of, okay, set. So 4/3 is an element of rational numbers. Next, -2 does not belongs to n. Here we also know that n stands for natural numbers because natural numbers are denoted by capital N. आता इथं तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर मी हे सांगितलं होतं तुम्हाला, हे काय कोणतं साईन आहे तर डज नॉट बिलॉंग्स टू. ओके, डज नॉट बिलॉंग्स टू म्हणजे काय, तो त्याचा एलिमेंट नाही. इथं आपण काय लिहू शकतो मग, -2 इज नॉट ॲन एलिमेंट ऑफ नॅचरल नंबर्स because we know that natural number starts from 1, 2, 3 up to so on infinity. मग -2 काय त्याचा एलिमेंट नसतो. मग आपण इथं काय लिहिणार, -2 इज नॉट ॲन एलिमेंट ऑफ नॅचरल नंबर्स. नेक्स्ट, थर्ड एक्झाम्पल. आता इथं कसं दिलं बघा, P इन कर्ली ब्रॅकेट, P व्हर्टिकल लाईन, P इज ॲन ऑड नंबर. ओके, आता आपण मी तुम्हाला सेट रीड करायचं कसं सांगितलं होतं, कसं आपण करतोय. The set P is the set of all P such that P is an odd number. म्हणजे सेट P असा आहे की त्यातले एलिमेंट म्हणजे व्हॅरिएबल कोणता, P such that P is an odd numbers. म्हणजे सगळे P काय आहेत ते ऑड नंबर्स आहेत. आपण कसा रीड केला परत बघा, सेट P is a set of all P such that P is an odd number. ओके, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. मी इथं लिहिलेला नाही तो क्वेश्चन, तो तुम्ही स्वतः करायचा आहे. ओके, तो क्वेश्चन नंबर 3 काय बघा, राईट एनी 2 सेट्स बाय लिस्टिंग मेथड अँड बाय रूल मेथड. म्हणजे लिस्टिंग मेथड आणि रूल मेथडने आपल्याला काय करायचे, 2 सेट लिहायचे आहे. हे तुम्ही तुमच्या यानं कोणतेही सेट्स तुम्ही लिहायचे आहेत. ओके, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. राईट द फॉलोइंग सेट्स यूजिंग लिस्टिंग मेथड. म्हणजे आपल्याला सेट्स दिलेले आहेत ते काय करायचे, फक्त आपल्याला लिस्टिंग मेथडचा यूज करून लिहायचे आहेत. फर्स्ट वन, ऑल मंथ्स इन द इंडियन सोलार इयर. ऑल मंथ्स इन द इंडियन सोलार इयर म्हणजे आपले जानेवारी फेब्रुवारी हे महिने नाहीत तर कोणते आपल्याला इंडियन सोलार इयर्स म्हणजे आपले मराठी महिने कोणते कोणते आहेत. मग ते चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्र मीन्स भाद्रपद, आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन हे काय आहेत तर इंडियन सोलार इयर. सो हिअर आय राईट ए इज इक्वल टू मीन्स सेट ए आणि कर्ली ब्रॅकेटमध्ये काय केलं मी हे सगळे मंथ्स लिहून घेतले. तो कोणता सेट झाला, ऑल मंथ्स इन द इंडियन सोलार इयर. सिम्पल आहे एकदम. नेक्स्ट वन, लेटर्स इन द वर्ड कॉम्प्लिमेंट. लेटर्स इन द वर्ड कॉम्प्लिमेंट वी हॅव टू राईट इन दिस लिस्टिंग फॉर्म. ओके, लिस्टिंग फॉर्ममध्ये आपल्याला काय करायचं, हा वर्ड लिहायचा आहे. मग लिस्टिंग मेथडमध्ये आपण पाहिलं होतं इफ अँड
if an element comes more than once, so we write it only once. म्हणजे एखादा एलिमेंट जर एकापेक्षा जास्त वेळेत असेल तर तो आपण काय करतो, फक्त एकदाच लिहून घेतो. सो हिअर आय राईट सेट बी इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट सी लिहून घेतलं, ओ, नेक्स्ट एम, नेक्स्ट पी, नेक्स्ट एल, नेक्स्ट ई, देन एम, so m already here, okay, next e, here I write e, next n and t. फक्त काय झालं इथं m काय झालं, m आणि e काय आले ते रिपीटेड टर्म्स, सो वी राईट इट ऑनली वन्स. म्हणजे m आणि e हे काय आले होते, रिपीट झाले होते, ते फक्त काय केले आपण एकदाच लिहून घेतले. सो दिस इज द सेट बी, दिस इज द सेट बी ऑफ द लेटर्स, सॉरी दिस इज द सेट बी ऑफ लेटर्स ऑफ द वर्ड कॉम्प्लिमेंट. जे हा काय तो कॉम्प्लिमेंट वर्डचा काय आहे सेट आहे. नेक्स्ट सेट ऑफ ह्युमन सेन्सरी ऑर्गन्स. सेट ऑफ ह्युमन सेन्सरी ऑर्गन्स म्हणजे मानवी ज्ञानेंद्रिय आपल्याला लिहायचे आहेत. म्हणजे मी सेट घेतला सी, सो सी इज इक्वल टू नोज, इयर्स, आईज, टंग अँड स्किन. नोज नाक, इयर्स आपले कान, आईज डोळे, टंग जीभ आणि स्किन म्हणजे आपली त्वचा. दीज आर दी ह्युमन सेन्सरी ऑर्गन्स. सो आय राईट ऑल दी एलिमेंट्स इन कर्ली ब्रॅकेट. सो दिस इज दी लिस्टिंग मेथड. The next example, set of prime numbers from 1 to 20. We know that prime numbers are those numbers which are divisible by 1 or itself. म्हणजे जे नंबर 1ने आणि स्वतःनेच डिवाइड होतात त्यांना आपण म्हणतो प्राईम नंबर्स. सो डी इज द सेट अँड वी राईट ऑल द एलिमेंट्स इन कर्ली ब्रॅकेट. सो वी नो दॅट 2, 3, 5, 7, 11, 13, 17 and 90 are prime numbers between 1 and 20. Okay, so I write all the elements in curly bracket. So this is the listing method. The next one, names of continents of the world. म्हणजे जगामध्ये जेवढे खंड आहेत त्यांचे आपल्याला काय करायचे आहे, लिस्ट करायचे आहे. सो हिअर आय राईट ई इज इक्वल टू, वी नो दॅट एशिया, आफ्रिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका, South America and North America are continents of the world. Okay, so here I write all the elements in the curly bracket. So here this is the listing method. So in the next lecture we will see the remaining part of the practice set 1.1 and types of sets. Okay, goodbye.